आता क्या ड्युटीले. या ताई या ना. अहो मला यायला वेळ नाहीये. असं कसं हो ताई? मग पहिल्यांदा आला ना तुम्ही आमच्याकडे, बसा ना, चहा वगैरे तर घ्या. अहो ओजूची मम्मी, मी काय म्हटले तुम्हाला, दूधवाला आला होता का आज? अहो बाई मी 2-4 दिवस झाले आम्ही गावाकडे गेलेलो, तर आमचं दूधच नाही तो देऊन गेला आणि माझ्याने त्याला फोनही नाही झाला. असं झालं? बापरे, मग तुम्ही एक कॉल करून द्यायचा होता ना ताई. अहो तुम्हाला काय सांगू आता, रात्रीच आम्हाला 12:30-1 झाले आणि मग येऊन डायरेक्ट झोपून गेलो, तर आठवणच कोणाला दुधाची. आणि सकाळी त्याला असं वाटलं हे आलेच नसतील, यांचा फोनच नाही आला तर. म्हणजे त्याचं पण चुकीचं नाही आणि तुमचं पण चुकीचं नाही बाई, असं झालंय ते. मग थोडं दूध घेऊन घ्या ना माझ्याकडनं. आम्ही पण 1 लिटर आणतो ना. नाही हो, तुमच्या बाळाला लागत असेल ना दूध. ओजूलाच लागतं आमचं बी दूध, त्याचं काही नाही. त्याला थोडं खीर करून पाजून दिला आजच्या दिवस, खीर पण पिऊन घेत होतो. आम्ही पण आता मंगळवारपासूनच दूध चालू केलं. बाळ झोपलाय वाटतं अजून. हो ताई झोपलाय ना. तो आहे ना रात्री झोपत नाही लवकर आणि लवकर उठत नाही. मग 5 वाजता उठतो, पण परत त्याला दुधाची बाटली देऊन देते जवळ सकाळी ना, मग तो झोपून जातो परत. असं करते. बरं आहे, सगळे कामं झाल्यावर उठतो म्हणजे शांत. मग ते राहिले की मी पटापट सगळे कामं करून घेते. आज तर त्यांना जबरदस्ती मी टिफिन नाही देऊन दिला. म्हटलं डब्बा नेत जा आणि व्यवस्थित दुपारी खात जा, बाहेरचं काय खायचं म्हटलं. हो अगदी बरोबर. तुम्ही पण जॉबला जाता का ताई मग? नाही मी नाही जात. मी तर भरपूर लेडीज पण शिकलेला जॉब करताय ना, कारण मी पुण्यात म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं, कधी पुणे पाहिलंच नव्हतं मी. आमचे सगळे नातेवाईक तिकडेच आहे आणि इकडे पण आहेत, तर मग मम्मीच 1-2 वेळा आली होती, मी आलीच नव्हती. मग लग्नाच्या अगोदरच US ला होते, मग त्याच्यानंतर पण मी 3 वर्ष तिकडे जॉब केली आणि लग्नाच्या अगोदरच होते. मग त्याच्यानंतर मग यांनी रिक्वेस्ट टाकलेली होती, तर बुवा मला पुण्याला द्या बुवा असं म्हणून. मग तिकडचीच ब्रांचही त्यांना खूप म्हणजे 6 महिन्यापासून रिक्वेस्ट टाकलेली होती, तेव्हा नंबर लागला यांचा. असं झालं ते. असं आहे, चांगलं आहे ना. मग भाऊन ते चांगले US ला राहून आल्या. तुम्ही पण गेले असतील मग लग्नानंतर? मग जाऊन आली ना मी पण, 8-9 महिने राहिली मी तिकडे. मग म्हणजे गेली आणि 3-4 महिन्यात मग प्रेग्नन्सी राहिली. ओजीच्या वेळेस मग मला खूपच त्रास व्हायला लागला. मग तरी त्यांनी तिथं माझं नाव नोंदलं, ट्रीटमेंट घेतली, सगळं काय केलं, पण तरी मला असं वाटत होतं मी खूप एकटी बुवा, असंच वाटायचं मला. मला म्हणतं माझ्या मम्मी पप्पांना भेटायचंय, मला आई त्यांना भेटायचंय. त्याच्या पहिलं 1 वर्ष राहिली ना सासूबाईंजवळ, त्यांनी खूपच प्रेम दिलं. मग मला उलट असं वाटायचं मी सासूबाईंना केव्हा भेटू. त्याच्यामुळे मग त्यांनी मला सोडलं. मग 7वा महिना लागूनच गेलेला आता. माईन ते म्हणे आता तो केव्हा येणार, मग फोटोंमध्ये राहणार नाही, काही नाही, आपण एकटे कार्यक्रम करू म्हणे. त्याच्यापेक्षा म्हणे आता आपण कोळ भरायचा कार्यक्रम करूनच घेऊ म्हणे. मग कोळ भरायचा कार्यक्रम केला आणि मग हे गेले. मग त्याच्या जन्माच्या वेळेस आले मग. म्हणजे तरी पण ते 5-7 दिवसात आले. ते जन्म झाला व्हिडिओ कॉल करून बघून घेतलं होतं. मग तिकडे पण कसं सुट्टीचा खूप प्रश्न पडायचा त्यांना, सगळं कंपनी म्हणजे ना यांच्यावरच होतं सगळं. तर म्हणून मग आईन त्या पण घडी माझ्या सासून त्या तर असं म्हणायच्या ना, शिवपुराण ऐकायच्या त्या तर डायरेक्ट सांगायच्या महादेवाला, मैसून मुलगा जवळ राहू दे बाबा, मैसून मुलगा जवळ राहू दे बाबा महादेवा, अशाच विनंती करायच्या माझ्या सासू. बाई ग छान आहे ना तुमच्या सासू. मग आमच्या तर सासूबाई नाही आहेत, वारलेत त्या. आणि सासरे आहेत ते गावीच राहतात. म्हणजे आमचा पूर्ण एकत्र परिवार आहे तिकडे. हो लहान मोठे सासरे पण अजून एकत्र आहेत सगळे. आणि आम्ही आता त्यांचे मुलं पण, कोणी नाशिकला चाललं गेलं, कोणी पुण्याला, कोणी मुंबईला, असे होऊन गेले सगळे. मुलं सुना कोणी राहत नाही तिथं, हे सगळे सिनियर सिटीजन राहतात तिकडे. हो ना. आता आमचे बघा ना, आई आणि अण्णा पण एकटेच होऊन गेले तिकडे. मग आईंचा फोन येत राहतो व्हिडिओ कॉल नातूसाठी खूप. नातूमध्ये तर बाप, मुलाला व्हिडिओ कॉल नाही केला चालेल, पण नातूसाठी तर बाप त्यांचं तर जानाजी रे. हो बाई तसंच असतं ते. म्हणतात ना म्हणे ते मुद्दलपेक्षा व्याज गोड लागतं, असं असतं ते. म्हण नाही कधी. या मग आमच्याकडे तुम्ही पण. ओजीची मम्मी हो येईल ना ताई, तुम्ही बसत बी नाही. मग एवढ्यात तर चहा झाला असता बरं. तुमच्याकडे पण दूध नाही आहे आणि दूध तर घेऊन जा मग तुम्ही. नाही हो आता पिशवी मागवेल ना. ते कसं त्या मुलाला पण दूध लागतं ना. आता तुमच्याकडनं नेणं म्हटलं म्हणजे किती घेऊन जाणार बरं. मग त्याला पण दूध लागतं आणि आमची पण कॉफी होईल दोघांची, मग अर्धा लिटर लागूनच जाईल. एकच मुलगा आहे का मग तुम्हाला पण? हो एकच आहे.
नंतर नाही राहिलं पण नाही आणि इंटरेस्ट पण नाही आणि येऊ पण नाही दिला. एक भरपूर झाला म्हटलं, महागाई किती हो. हो ते तर आहेच. मग किती वर्षाचा आहे बाळा? 10 वर्षाचा झाला तो. हां चौथीत आहे ना, 10 वर्षाचा झालाय ना. बाई गं, चांगला मोठा झालाय मग तुमचं बाळ. आमचं केव्हा होईल काय माहिती. आमचं तर एवढं अधिक आहे ना बाप. काय नाही, आणायचं त्याला खेळवायला. एकटं एकटं वाटलं म्हणजे येऊन जायचं आपल्याकडे. मी पण एकटीच असते. हां तो पण शाळेत चालला जातो ना मग. हां मग तुम्ही त्याला घ्यायला जात असणार ना? नाही बाई, घरात किती कामं असतात. असं तर भांडे आणि धुण्याला लावलेली मी बाई आणि फरशी पुसायला. पण मग तरी भरपूर कामं येऊन जातात घरात बी. आणि वेळेवर नाही गेलं ना मग ते हे होऊन जातं. व्हॅन लावलेली मी त्याच्यासाठी. असं आहे का? हां ते पण बरं असतं. बसले असतात आई. मी बी जाऊ द्या आता. परत स्वयंपाक करावा लागेल. हे म्हणताय अजून ऑफिसला जायचं. हे तर काय डबा वगैरे नेत नाही. तिकडे कॅन्टीनमध्येच खातात ते. घरी एखाद पोळी खाऊन जातात. कधी पोहे, कधी उपमा, कधी शिरा वगैरे असं नाश्ता करून जातात. नाही तुम्ही यायच्या अगोदरच गेलेलो होतो ना आम्ही बी. नुसती दूर दूर झाली सगळी किचनवर त्याच्यावर. आता तिला पण फोन करावा लागेल कामवालीला. मग तिला बोलवलं का दोघं मिळून आवरून घेऊ मग. हो बाई, आम्ही बी होळीला 4 दिवस गेलो होतो ना, सगळे धूळ धुळून गेले. तेवढं पॅक घर असतं तरी पण धुळून जाते हो ताई. हां मग धुळूनच जाते ना. करा मग कामं तुमची, तुमचं बाळ उठेल अजून. लहान बाळ राहिलं का फटाफट आवरून घ्यावं लागतं. आमचा पण लहान होता ना, पण यांनी त्याला सांभाळायला आया ठेवलेली होती एक. तेव्हा मी पण थोडं करायची ना त्यांना मदत. हां तेव्हा आमचा भाड्याचा फ्लॅट होता. मग थोडं कसं घरात त्यांचा पगार पण कमी होता. मग पुरायचं नाही ना, मग तेव्हा मला पण करावं लागायचं. असं होतं. मग 1 वर्षाचा झाला तेव्हापासून मग सोडलं मी. ते यांना पण चांगली ड्युटी भेटली. हां मग एकदम व्यवस्थित झालं. मग फ्लॅट वगैरे घेतला गेला त्याच्यानंतर. हे स्वतःचं असेल काय तुमचं मग? हो हे 75 लाखाला घेतलंय ना. छान आहे ना बाई, मस्त आहे. जागा घेतलेली आमची बी. यांनी 2 वर्ष पहिले जागा घेतलेली. हां मग यांना म्हणतात ते फ्लॅटमध्ये नाही बंगलोज बनवायचा आहे. कारण आमचे आई आणि अण्णा आहेत ना, त्यांना फ्लॅटमध्ये आवडत नाही. दरवाजे बंद बंद ठेवता ना, मग ते म्हणतात असं कोंडावळा माने राहत आम्ही असेच म्हणतात ते. आम्हाला बंगलोजच बनवायचा आहे, कारण मागे पुढे ते पण आमच्या सोबतच राहतील ना. मग ते किती दिवस गावाला राहतील बरं. हो बरोबर आहे ना. मग चांगली गोष्ट आहे ना. मग बंगलोज बनवून घ्यायचा ना. थोडे दिवस राहायचं भाड्याने, मग नंतर होऊन जाईल. आमचा पण पुढे विचार आहे तसा. पण आता कसं याचं लोन बाकी ना अजून, मग नंतर बघू. आणि आता कसं आहे थोडंसं व्यवस्थित चाललंय. आम्ही पहिले खूप असं हे केलेलं आहे, सहन केलेलं आहे खूप. हो बाई, सगळ्यांचं काही ना काही राहतं. सगळ्यांना प्रॉब्लेम असतात काही ना काही. आमच्या घरी पण काही वांधा नाही. आमची शेती वगैरे भरपूर आहे. माझे सासरे खूप कष्टाळू आहेत. हो आणि माझ्या सासू पण तशा सगळं घरचं असतं आमचं. हां चांगलं आहे ना बाई. शेती वगैरे आमची पण आहे. मग सगळं एकत्रच आहे अजून. मग तिथं कोण आपल्याला हात घालणार बरं. कारण तेच वेगळे झाले नाही अजून तर आपला कुठे अजून नंबर लागतोय. आणि आमच्या घरी तर आम्ही एकटेच आहे. आणि शेती भरपूर आहे. गावाला पण म्हणजे ते खळं म्हणता ना, असं बैल गाय म्हैस बांधतात ते पण भरपूर मोठं आहे. दूध पण घरचं असतं आमचं. आणि घरी पण असं मस्त बंगलोसारखं घर बांधलेलं आहे माझ्या सासू त्यांनी. मोठे मोठे रूम आहे 5-6. खूप छान आहे. गावाहून तर यायचा जीव पण नाही होत, एवढं छान आहे आमचं गावाला. मागे एवढा मोठा वाडा आहे, झाडं झुडपं इतकं छान आहे ना. चालच्या ना कधी आमच्या गावाला. मग मग जाऊ ना. आता काय, आता संबंध झालेच आहे आपले तर मग जाणं येणं तर होईलच. चला मग ओजीची मम्मी येते. हो या होत आहे. चहा पाणी काहीच घेतलं नाही, एवढ्या वेळात सगळं होऊन गेलं असतं. जाऊ द्या हो, येऊ कधी. एक सायटर करायला ती बाई डांबरी ताई.